नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. लहान मुलांप्रमाणे सांभाळलेल्या झाडांची कत्तल होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये हळहळ. कल्याणजवळील पोई गावात वीज प्रकल्पासाठी होणार 5500 झाडांची कत्तल. 23 वर्ष राखलेल्या जंगलाची कत्तल होणार असल्यानं ग्रामस्थांचा विरोध. एकीकडे शहरातील हवेची गुणवत्ता घसरली आहे, त्यामुळे शहरात श्वसनाच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टाने देखील प्रशासनाला कठोर इशारा दिलाय. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे कल्याण तालुक्यातील पोई वन हद्दीतून वीज कंपनीचे मनोरे नेण्यात येणार आहेत. या मनोऱ्यांच्या उभारणीसाठी त्यावरील वाहिन्यांच्या मार्गिकांसाठी पोई जंगलातील 5500 झाडं वीज कंपनीकडून तोडली जाणार आहेत. ज्यात पोई गाव हद्दीत राखीव 565 हेक्टर, 63 हेक्टर संरक्षित, 214 हेक्टर महसुली अशा एकूण 627 हेक्टर क्षेत्रातील जंगलावर देखील कुऱ्हाड चालवली जाणार आहे. जंगलात 80% साग तर 20% झाडे, शिस, धावडा अशा मौल्यवान जातीची झाडं आहेत. पोई गावातील ग्रामस्थांनी मागील 23 वर्षांपासून गावाजवळील जंगलातील एकही झाड न तोडण्याचा निर्णय घेतला. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी उपक्रम राबवले. यासाठी ग्रामस्थांनी टोळ्या करून दिवस रात्र या जंगलांची राखण केली आहे. झाडतोडीला आळा घातला. त्यामुळे गावाच्या एकजुटीने पोई हद्दीत वनजंगलांचं संवर्धन झाल्यानं तात्कालीन वनमंत्र्यांच्या हस्ते पोई गावाला जिल्हा पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. पण आता लहान मुलांप्रमाणे वाढवलेल्या झाडांची आमच्या डोळ्यासमोरच कत्तल होणार असल्यानं आम्हा ग्रामस्थांना खूप दुःख होत आहे. आणि ज्या 2 मनोऱ्यामधील ज्या विजेच्या तारा जाणार आहेत त्याच्या खालची झाडं तोडू नये आणि जे विजेचे मनोरे उभारले जातील त्यासाठी जी 350 झाडं तोडली आहेत त्याचा 50% मोबदला आम्हाला द्यावा, अशी मागणी यावेळी पोई गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. माझं नाव जानू दामा बुटेरे. मी पोई गावचा रहिवासी आहे आणि हे जंगल आम्ही जवळजवळ 2020 पासून हे सांभाळलेलं आहे. संपूर्ण गावाने जंगलामध्ये फिरण्याची कुऱ्हाड, कोयता बंदी केली. जनावरंसुद्धा आम्ही जाऊन दिली नाहीत आणि जंगलात कोणीही माणूस गेला तरी त्याच्यावर पालट ठेवली. आम्ही रात्रीचे दिवसा आम्ही अशा टोळ्या निर्माण केल्या होत्या आणि त्या टोळ्या संपूर्ण जंगलाच्या राखण करीत होते. आणि ह्या एकदम अगदी लहान मुलासारखं आम्ही या जंगलावर प्रेम केलेलं आहे आणि त्या हिशोबानं आम्ही ही झाडं वाढवलेली आहेत. आणि आज त्याच जंगलामधून ही टावरची लाईन जाते आणि ह्या टावरच्या लाईनमध्ये जवळजवळ मला वाटतं 5500 झाडं तुटणार आहेत. तर या अतिशय खेदाची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला अगदी दुःखच होतं ह्या गोष्टीचं, का एवढी झाडं जर तुटत असतील तर एवढे वर्ष आम्ही जी मेहनत केली ती मेहनत पाण्यात गेल्यासारखी आहे आणि त्याचा आम्हाला खऱ्या अर्थानं गाववाल्यांचा खेद होतो. आता आमची मागणी आहे का जी टावर ज्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणची झाडं तोडली, पण ज्या दोन्ही टावरमधून जी लाईन जाणार आहे त्याच्या आजूबाजूची झाडं आहेत ती झाडं हे टावरवाले तोडणार आहेत आणि त्याच्यामुळं अतिशय नुकसान तर होणारच आहे. पण आम्ही एवढ्या वर्ष जंगल अगदी लहान मुलासारखं वाढवलं आणि आज ही झाडं एखाद्या लहान मुलासारखे वाढवलेल्या झाडांना आज ते आमच्यासमोर तोडतायत. तर अतिशय दुःख वाटतं आहे त्या गोष्टीचं. तर आमची एवढीच मागणी आहे का बुवा जी आजूबाजूची झाडं आहेत लाईनच्या खालून जाणारी ती झाडं तोडू नयेत, ती सांभाळावी असे आमची. किती झाडं आहेत ती टोटल? जवळजवळ 5,500 झाडं येतात त्याच्यामध्ये. आमच्या गावाला 2012 साली जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे आणि तोही मंत्र्यांच्या हस्ते मिळाले, वनमंत्र्यांच्या हातून मिळालेला आहे. आणि ही जे आता जवळजवळ 350 झाडं जी तुटलेली आहेत त्यांचा माल फॉरेस्ट खात्याने त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जमा केलेला आहे आणि त्याचा गाववाल्यांना काही मोबदला अजूनपर्यंत काही त्यांच्या तोंडून काही निघालेला नाही. ज्यावेळेला जंगल राखायला घेतलं त्यावेळेला वन खात्याने आम्हाला सांगितलं का ह्या जंगलाचा जो काय मोबदला मिळेल त्याच्यातला 50% तुम्हाला गाववाल्यांना दिला जाईल.
पण ही जी झाडं आज जी नेलेली आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी कुठलीही वाच्यता केलेली नाही आणि आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ वगैरे किंवा असं काही असेही बोलले नाहीत. झाडं तोडलेली आहेत ती संपूर्ण माल त्यांनी जमा केला आहे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर तसं काही आम्हाला बोलले नाहीत की ते आम्ही तुम्हाला काही देऊ म्हणून. मोबदला मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नाव आहे माझं सुक्रिया गोमा आघाण आणि हा जंगल जो आहे आम्ही आदिवासी समाजाची लोक आहोत. ह्या जंगलावर आमची एवढी पोटभरणी आहे. पान पत्ता कंदमुले याच्यावर जगणारी लोक आहेत ती आणि हा जंगल उद्ध्वस्त झालेला आणि गाववाल्याही प्रत्यक्षात ताब्यात घेतला. त्या गावामध्ये आमची वाडी जरी बाजूला असली तरी आम्हाला त्या गावात सहकार्य करून जमा केलेला आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही बी आहोत. त्या जंगलाची तूट होणं बोलला म्हणजे गहीर वाटतं, कारण तर आमच्या छोटी छोटी घरं आहेत त्या घराला वापरण्यासाठी सुद्धा फॉरेस्टर लोक कमिटीवाले मनाई करतात. मग जेवढा जंगल जर तुटत असेल आणि त्या जंगलाचा जर आम्हाला सामान्य माणसाला काही कल्पना बी नाही त्या गोष्टीची ना काही जर भेटत बी नसेल तर माझा बोलण्याचं उदाहरण एकच आहे का जंगल सांभाळण्याचा आमचा फायदा काय, बस याच्या पुढं काही बोलत नाही मी. कल्याण वनक्षेत्रामध्ये पोईपासून खडोलीपर्यंतचं काही वनक्षेत्र 400 KV लखीमपूर खारघर ही जी लाईन आहे याच्यामध्ये क्षेत्र बाधित होत आहे आणि याच्यासाठी 23 जानेवारी 2023 रोजी केंद्र शासनाने तत्वत मान्यता त्याला देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्या दिलेल्या अटी शर्तीनुसार जागेवर त्याप्रमाणे काम चालू आहे आणि त्यानुसार ही झाडं तोडली जाणार आहेत आणि यासाठी संबंधित यंत्रणेकडून शासनाने नियमानुसार निधी प्राप्त करून त्यानुसार जिथे जिथे वनक्षेत्र उपलब्ध आहे त्या भागामध्ये तेवढी झाडं दुप्पट लावण्यात येतील याची शिफारस घेतल्यानंतर ह्या झाडांना तोडायला परवानगी देण्यात आलेली आहे. पोई गावामध्ये जी झाडं तुटली जाणार आहेत 4167 झाडं तिथे तुटली जाणार आहेत, परंतु प्रत्यक्षात काम ज्यावेळेस टॉवर लाईनचं सुरू होईल तर त्याच्यापेक्षा कमीत कमी झाडं तोडण्याचा प्रयत्न आमचा प्राथमिक तत्वावर राहील जेणेकरून तिथलं पर्यावरण वाचवता येईल. तिथलं संयुक्त वनसंवर्धन समिती आहे, ह्या समितीने 20 वर्ष वन विभागाच्या सोबत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं जर तुटणारी जी झाडं आहेत त्या झाडांपासून लिलाव केल्यानंतर लाकडापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यातून खर्च वजा जाता जे शासनाला प्राप्त होणाऱ्या रकमेमधून 50% निधी हा प्रचलित संयुक्त वनसंवर्धन समितीच्या निर्णयानुसार त्या संबंधित गावकऱ्यांना देण्याची तजवीज वन विभागाने ठेवण्यात आलेली आहे. सदर झाडं तोडण्यासाठी स्थानिकांनाच रोजगार मिळावा म्हणून आम्ही सध्या पोई ग्रामस्थांनाच आम्ही विनंती करणार आहोत की तेथील लोकांनाच रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने जी झाडं तोडण्यात जाणार आहेत ती त्या गावकऱ्यांनी तोडून द्यावीत. त्याच्यासाठी तिथलं वाहतुकीची व्यवस्था मजुरांची व्यवस्था गावकऱ्यांनीच करावी असं आमचं या कार्यालयाचं संबंधित यंत्रणेसोबत बोलणं चालू आहे. बिल्ला मारत नाही ती कटिंग होणार म्हणजे टावर लाईनवाल्यांची इथून नाही जाणार. काय करताना हे बिल्ले मारलेले ते या ठिकाणी जे बिल्ले मारलेले आहेत ज्या झाडांना तुम्हाला बिल्ले दिसत आहेत ती झाडं सगळी फॉरेस्टची असून ती वरून जी टॉवर लाईन जाणार आहे तिच्यात ते कटिंग होणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी हे बिल्ले मारलेले आहेत. तुम्ही बघू शकता समोर पण झाड आहे, तिथे इकडे अशी भरपूर झाडं आहेत जी कटिंग होणार आहे. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.